श्री महालक्ष्मी नमः। मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात दिव्याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही, तर ते सकारात्मकता, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक आहे। तुमच्यापैकी कितीतरी लोक असे असतील जे आजही रोज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावत असतील। पण कधी तुम्ही विचार केला आहे का की हा दिवा लावण्यामागचे नेमके शास्त्र काय आहे? काही लोक रोज दिवा तर लावतात, पण नकळत त्यांच्याकडून काही चुका होतात। चुकीच्या पद्धतीने लावलेला दिवा आपल्याला पूर्ण फळ देत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजनीय संतांच्या विचारांनुसार आणि आपल्या शास्त्रांनुसार जाणून घेणार आहोत की संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे काय फायदे सांगितले जातात, दिवा लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे, तसेच शनिवारी दिव्यामध्ये कोणती गोष्ट टाकण्याची परंपरा काही लोक पाळतात याबद्दलही माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण टिकवून ठेवायचे असेल तर आपल्या मौल्यवान वेळेतील फक्त 10 ते 15 मिनिटे काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या सुंदर विषयाला सुरुवात करूया। कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा। मित्रांनो, आपल्या शास्त्रात दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा, हवन, यज्ञ किंवा शुभ कार्य पूर्ण मानले जात नाही। दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे, जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो। अनेकदा आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा दिवा आपल्याला काही खास संकेत देत असल्याचे लोक मानतात। तुम्ही कधी अनुभवला आहे का की दिव्याच्या वातीवर एक सुंदर फुलासारखा आकार तयार होतो, किंवा कधी-कधी वारा नसतानाही दिवा अचानक शांत होतो किंवा वात पूर्ण जळून खाक होते? अशा अनेक गोष्टींना लोक धार्मिक आणि आध्यात्मिक संकेत म्हणून पाहतात। आता प्रश्न येतो की मुख्य दारावर दिवा का लावावा? आपल्या घरात 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो, ही प्रत्येकाची श्रद्धा आहे। पण संध्याकाळच्या वेळी मुख्य दारावर दिवा लावणे हे घरातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि शुभतेचे स्वागत करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते। शास्त्रांनुसार संध्याकाळी दिवा लावण्यासाठी सर्वात श्रेष्ठ वेळ गोधुली बेला मानली गेली आहे। साधारणपणे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यानची ही वेळ असते। गोधुली बेला म्हणजे काय? प्राचीन काळी जेव्हा संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळत असायचा आणि गायी जंगलात चारा चरून आपल्या घरी परतत असत, तेव्हा त्यांच्या पायांमुळे जमिनीवरची धूळ उडायची आणि त्या धुळीने सूर्य झाकला जायचा। या पवित्र वेळेला गोधुली बेला किंवा प्रदोष काळ म्हणतात। प्रत्येक ऋतूमध्ये सूर्यास्ताची वेळ बदलत असते। हिवाळ्यात सूर्य लवकर मावळतो तर उन्हाळ्यात उशिरा मावळतो, त्यामुळे दिव्याची एकच ठराविक वेळ ठरवणे कठीण आहे। पण एक नियम लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या भागात सूर्य मावळत असतो आणि अंधार पडायला सुरुवात होते, तीच वेळ मुख्य दारावर दिवा लावण्याची योग्य वेळ मानली जाते। धार्मिक मान्यतांनुसार संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात असे मानले जाते। त्यामुळे ज्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ, प्रसन्न आणि प्रकाशित असतो त्या घरात सकारात्मकता आणि समृद्धीचे आगमन होते असे सांगितले जाते। म्हणूनच संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याची परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते। दिवा लावण्याचे इतरही अनेक फायदे सांगितले जातात। घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते। कुटुंबातील सदस्यांमध्ये सकारात्मक विचार वाढतात। देवपूजेबद्दल आदर निर्माण होतो। तसेच संध्याकाळी दिव्याचा प्रकाश घराला एक वेगळे पावित्र्य प्रदान करतो। चला तर मग आता सर्वात महत्त्वाचा भाग जाणून घेऊया, दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे। सर्वात आधी तुमच्या घरच्या देव्हाऱ्यात दिवा लावा। संध्याकाळी घरात कमीत कमी 3 दिवे लावण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते। त्यानंतर दुसरा दिवा तुळशीच्या रोपाजवळ लावा। तुळशीला आपल्या धर्मात अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे, त्यामुळे तुळशीपाशी दिवा लावणे शुभ मानले जाते। तिसरा दिवा मुख्य दारासाठी तयार करा। दिवा शक्यतो मातीचा, पितळेचा किंवा तांब्याचा असावा। दिवा मुख्य दारावर नेताना काही भक्त हनुमान चालीसेतील प्रसिद्ध चौपाईचा जप करतात। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, असे म्हणत दिवा मुख्य दाराजवळ आणला जातो। दिवा थेट उंबरठ्याच्या मधोमध न ठेवता दाराच्या एका बाजूला ठेवण्याची परंपरा काही ठिकाणी आहे। काही जण दिव्याखाली अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवतात। दुसऱ्या दिवशी त्या अक्षता पक्ष्यांना अर्पण करण्याची ही सुंदर प्रथा आहे। मित्रांनो, शनिवारच्या दिवशी काही लोक एक विशेष उपाय करतात। ते दिव्यामध्ये 2 लवंगा आणि थोडे काळे तीळ टाकून दिवा लावतात। धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय नकारात्मकतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि घरात शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो। हा उपाय पूर्णपणे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे। दिवा लावताना मंत्रोच्चार करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते। जर तुम्हाला कोणताही विशेष मंत्र येत नसेल तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे नाव घेऊ शकता। परंतु दिवा लावताना म्हटला जाणारा एक सुंदर श्लोक असा आहे, शुभम करोति कल्याणम
आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, संध्यादीप नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की दिव्याची ज्योत आपले कल्याण करू, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करू, तसेच आपल्या जीवनातील अंधकार दूर करू. तर मित्रांनो, आजपासूनच संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्य दारावर योग्य पद्धतीने दिवा लावण्याची सवय लावा आणि घरातील सकारात्मक वातावरणाचा अनुभव घ्या. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमः शिवाय. श्री महालक्ष्मी नमः. राधे राधे.